हे जे टोनर आहे आपण डेली यूज वापरलं पाहिजे मेकअप करण्याच्या आधी आणि मेकअप झाल्यानंतर, की ज्यामुळे आपल्या स्किनला डिहायड्रेशन होतं आणि स्किनला पाण्याची गरज भागवली जाते. तर हे टोनर आपण घरच्या घरीही करू शकतो. तर आपण आज त्याची रेसिपी पाहूया की कसं करायचं. तर आपल्याला सगळ्यात पहिले पाहिजे, आता ही रिकामी झालेली बॉटल आहे माझी रोज वॉटरची. अशा एखादी बॉटल जाती की ज्याला स्प्रे असेल समोर. त्यानंतर ई व्हिटॅमिनची कॅप्सूल, नंतर ग्लिसरीन, त्यानंतर कोणत्याही कंपनीचं ॲलोवेरा जेल. तर ह्या 12 घंटे पाकळ्या आपण पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत आणि ते पाणी, त्या पाकळ्यांचं पाणी आपण या बॉटलच्या स्प्रेच्या जी बॉटल आहे ते त्यात ओतून घेतलं. त्यानंतर त्याच्यात स्पून त्यानंतर आपण त्यामध्ये ई व्हिटॅमिन जे आपण फेससाठी फेशियलमध्ये वापरतो त्या कॅप्सूल त्या पाण्यामध्ये आपण 2 कॅप्सूल टाकल्या. त्यामुळे आपल्याला स्किनला ऑइलची जी कमतरता असते ती पण त्याच्यामध्ये कम्प्लीट होते. नंतर स्किनला थोडंसं तेज येण्यासाठी, चमक राहण्यासाठी आपण जेल टाकतोय. जर ॲलोवेरा जेल असेल तर चांगलंच आहे. जेल पण एकदम थोडंच घ्यायचं. नंतर ग्लिसरीन, की जे मार्केटमध्ये कधी केव्हाही अवेलेबल होतं. ग्लिसरीनचे 5-6 थेंब टाकायचे. जर हिवाळा असेल तर हिवाळ्यात जास्त ड्रायनेस येतो, त्यावेळेस आपण ग्लिसरीनचं क्वांटिटी वाढवली तरी चालते. पण जर तुम्हाला नेहमी पाहिजे तर आपण ग्लिसरीन 4 ते 5 थेंब टाकायचं. त्याला चांगलं हलवून घ्यायचं, शेक करायचं. या प्रकारे तुमचं रोज वॉटर, घरगुती रोज वॉटर तयार झालं. रोज वॉटरमुळं, ओरिजिनल पाकळ्यांमुळं त्याला वासही खूप सुंदर असा येतो. तर कसं वाटलं नक्की कळवा.